ओके. सो सपोज पॉईंट्स या लाईनवरती असतील तर ठीक आहे, ही तुमची बेस्ट फिट लाईन असेल. ओके. बट एखादा असा उरलेले आहेत, फिक्स त्याची जागा नाही, ते इकडे आहेत तिकडे आहेत, स्कॅटर झालेले आहेत. अशा केसमध्ये जर त्यामधनं बेस्ट फिट लाईन फॉर्म करायची असेल तर इट्स नो क्वाईट कॉम्प्लेक्स. ओके. सो बेस्ट फिट लाईनचा शेप एकदम स्ट्रेट येत नाही, त्यामध्ये ना शेप वगैरे चेंज होतो. ओके. सो याला आपण कॉम्प्लेक्स मॉडेल पण म्हणू शकतो. ओके. maybe it will give a good accuracy, but there will be again chances that model will be more complex. बेसिकली पॉलिनॉमियल ट्री बेस. ओके. ट्री बेसमध्ये सांगायचं असेल तर रँडम फॉरेस्ट आणि डिसिजन ट्री हे हाय ॲक्युरेसी देणारे 2 अल्गोरिदम आहेत. पुढे आपण पाहणार आहोत त्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स पण अल्गोरिदम आहेत, पण सध्या हे माहिती असू द्या. ओके. एक महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ओके. जसं मॉडेलची कॉम्प्लेक्सिटी वाढते त्यावेळेस ना जे काय आहे ती ट्रेनिंग ॲक्युरेसी ऑब्वियसली इट विल गोना इन्क्रीज. ओके. बट त्याच वेळेस टेस्टिंग ॲक्युरेसी इट्स गोइंग टू बी डिक्रीज. आय एम रिपीटिंग माय पॉईंट. ओके. ज्यावेळेस मॉडेलची कॉम्प्लेक्सिटी वाढते त्यावेळेस ट्रेनिंग ॲक्युरेसी वाढते. ओके. इट्स शुड बी लाईक 100% और नियर टू 100%. ओके. ऑब्वियसली इट विल बी गुड ॲक्युरेसी, बट टेस्टिंग ॲक्युरेसी विल बी गोइंग टू डिक्रीज. So complexity of model, like suppose 100% असेल training accuracy, so testing accuracy obviously it will be less than 100. Clear? ज्यावेळेस मॉडेल कॉम्प्लेक्स होते त्यावेळेसचा सिनारिओ सांगितलेला. यस सर. हां सर. हे आहे सगळ्यात महत्त्वाचं, इंटरव्ह्यूमध्ये विचारतील. बट चान्सेस विल बी अगेन लाईक 50 to 60%. बट महत्त्वाचं आहे. एक ना यामध्ये प्लॉट आहे तो एक्सप्लेन करतो. ठीक आहे. सो फाईन. हे तुमचा एक्स वाय सॉरी वरचा होता तो वाय, हा आहे तो एक्स ॲक्सिस. ओके. त्यानंतर आपण जे डिस्कस केलं होतं ते ज्यावेळेस तुमचं मॉडेल आणि ओके अगोदर प्लॉट एक्सप्लेन करतो. हा जो आहे वाय ॲक्सिस याला तुमचा एरर असेल. एरर इज नथिंग बट बायस, वी ऑलरेडी नो. देन जो काय एक्स ॲक्सिस असेल तो तुमच्या मॉडेलचं नेचर दाखवतो आहे. ओके. इनिशियली वर मॉडेल विल बी द सिम्पल, जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुमचं मॉडेलला कॉम्प्लेक्स होत जातं आहे. ओके. सो इट इज इंडिकेट द कॉम्प्लेक्सिटी ऑफ मॉडेल और द नेचर ऑफ मॉडेल अँड दिस इज नथिंग बट द एरर. ओके. इथं एरर कमी असेल, पण जसं तुम्ही वरती जाल तसा एरर वाढत जाईल. राईट. सेम इथं पण मॉडेलची सिम्प्लिसिटी असेल किंवा मॉडेल सिम्पल असेल, जसं इकडे जाल तसं मॉडेलची कॉम्प्लेक्सिटी वाढत जाईल. ओके. क्लिअर. नाव आय एम स्टार्टिंग माय ग्राफ हिअर. इथून हे ना एक अशी लाईन ड्रॉ करतो. इट इंडिकेट्स मॉडेल हॅविंग हाय बायस आणि या साईडला लो बायस असेल. कारण मॉडेल जर सिम्पल असेल तर त्या केसमध्ये एरर आहे तो मॅक्झिमम असतो. राईट. बरोबर. आणि मॉडेल ज्यावेळेस कॉम्प्लेक्स बनते, जे मग अशी मी लाईन दाखवली होती आठवत असेल, एकदम म्हणजे कॉम्प्लेक्स लाईन बनली होती. बट इन सच अ केसेस देअर विल बी दी हाय ॲक्युरेसी. ओके. हाय ॲक्युरेसी म्हणजे लो बायस. राईट. क्लिअर. ओके. सो हाय बायस इथं असेल, मॉडेल जेव्हा सिम्पल असेल त्यावेळेस, ज्यावेळेस मॉडेल कॉम्प्लेक्स बनते त्यावेळेस लो बायस असेल, लो एरर असेल, हाय ॲक्युरेसी असेल. इथं हाय बायस म्हणजे लो ॲक्युरेसी असेल. क्लिअर झाली ही लाईन? आय मीन क्लिअर झाला पॉईंट? हो. क्लिअर झाला असेल तर मी दुसऱ्या ह्याला येतो. ओके. नाव सी हे झालं बायसबद्दल. आता वॅरियन्स. ओके. ज्यावेळेस तुमचं मॉडेल मध्ये हाय बायस असेल त्याच केसमध्ये त्यामध्ये जो काय वॅरियन्स असेल तो लो असेल. बट ज्यावेळेस तुमचं मॉडेल लो बायस असेल त्यावेळेस वॅरियन्स विल बी द हाय. ओके. वॅरियन्स विल बी द हाय आणि इथं आहे तो वॅरियन्स विल बी द लो. जर मॉडेल सिम्पल असेल तर वॅरियन्स लो असतो, जर मॉडेल जर कॉम्प्लेक्स असेल तर वॅरियन्स हा हाय असतो. ठीक आहे. हे दोन्ही मग मी प्लॉट करून घेतले, म्हणजे शेप याचा असा आणि असाला. राईट. ओके. त्यानंतर या रिजनला गेलं तर हा रिजन कोणता येतोय तुम्ही सांगा, आणि इथून एक वेगळा रिजन स्टार्ट होतोय, इथून एक वेगळा रिजन येतोय
आणि याच्या अलीकडे इथून एक वेगळा रिजन येते. मला सांगा हाय व्हॅरियन्स लो बायस म्हणजे काय? अंडर फिटिंग. येस, काय म्हटलं? अंडर फिटिंग. अंडर फिटिंग. ओके राईट. सो हा तुमचा अंडर फिटिंगचा रिजन असेल. म्हणजे इथं जर मी प्लॉट केली लाईन एक, जिथं दोन्ही डेटा पॉईंट्स मॅच होतात किंवा छेदतात, ओके, जिथं दोन्ही लाईन मॅच होतात, तर याच्या अलीकडचा जो हा भाग आहे हा तुमचा काय असेल? आता तुम्ही जे म्हटलात ते हाय व्हॅरियन्स लो बायस, इट विल बी लाईक अंडर फिटिंग. ओके. आणि हाय बायस लो व्हॅरियन्स? सर हाय बायस आणि लो व्हेरियन्स म्हणजे अंडर फिटिंग ना? मी तुम्हाला विचारतो, तुम्ही आन्सर जे देतात ते मी तर मार्क हा. करतोय. विचार करून सांगा, गांजा ओढल्यासारखं करू नका. तुम्ही जे सांगाल ते मी करतो. मला माहिती नाही चुकीचं सांगतात का बरोबर. काल जे शिकवलं त्याच्या बेसिसवर तुम्हाला जे समजलं यावरती मी चालू आहे. प्रियंका आन्सर चुकीचं दिलं का? कोण आन्सर चुकीचं सांगितलं? बरोबर म्हणले ना तुम्ही, हाय बायस आणि लो व्हेरियन्स म्हणले ना. अथर्व, मग प्रॉब्लेम काय? अंडर फिटिंग बरोबर आहे ना. अथर्व, सॉरी कन्फ्युज झालो मी, सांगा तुम्ही. अरे काय कन्फ्युजन, दोघं पण कन्फ्युज आहात तुम्ही. पुष्कर तू तर सांग यांना जाऊ एक मिनिट दे. मी पुष्कर, सांगतो. लेट येस सर, अंडर फिटिंग मध्ये बायस हाय असते आणि व्हेरियन्स लो असते. ओके. अंडर फिटिंगमध्ये बायस विल बी हाय, व्हॅरियन्स विल बी द लो. ओव्हर फिटिंगमध्ये हाय व्हॅरियन्स असेल आणि बायस आहे तो लो असेल. इथं क्लिअरली मेन्शन. किंवा हे जर जास्त कन्फ्युजन होत असेल तर आणखी ट्रिक सांगतो, लक्षात घ्या. इकडं यू असेल बाय डिफॉल्ट आणि इकडं ओ असेल. सिम्पल टर्म्स, हा यू जो आहे तो यू असेल आणि इकडे यू असेल, आय मीन ओ असेल. सो इट्स रिजन इंडिकेट्स द अंडर फिटिंग अँड इट्स रिजन इंडिकेट्स द ओव्हर फिटिंग. अंडर हे ओव्हर, ठीक आहे. सो आता पहा, आणि हा जो आहे हा एक ऑप्टिमम पॉईंट आहे जिथे ना दोन्ही लाईन छेदतात, हा वाला पॉईंट. ओके. आणि इथून एक मी जर कर्व ड्रॉ केलं तर इट इंडिकेट्स द टोटल एरर. इथून जर मी कर्व ड्रॉ केलं तर इट्स इंडिकेट द टोटल एरर. आणि हा जो पॉईंट आहे या पॉईंटला ऑप्टिमम पॉईंट, स्वीट पॉईंट किंवा लो बायस लो व्हॅरियन्स पॉईंट पण म्हणतात. इथं तुम्हाला बेस्ट मॉडेल पाहायला मिळेल. क्लिअर? येस सर. येस सर. डायग्राममध्ये काय डाऊट आहे? इम्पॉर्टंट आहे, नंतर विचारू नका. आता जे आहे ते आय होप इट्स हॅज बीन क्लिअर. व्हॅरियन्स इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन द टू डेटा सेट ऑफ ॲक्युरेसी, ट्रेनिंग अँड टेस्टिंग, हे खाली ॲड केलेलं आहे. इथं लो बायस लो व्हॅरियन्स असेल. ओके, फाईन. हा फॉर्म्युला पण इम्पॉर्टंट आहे, टोटल एरर. सो टोटल एरर इज इक्वल्स टू जो काय बायस असेल त्या बायसचा स्क्वेअर प्लस व्हॅरियन्स प्लस ई. ई इज नथिंग बट द इररिड्युसिबल एरर. ओके. आणि इररिड्युसिबल एरर इट्स ऑल्सो कॉल ॲज अ नॉईज आणि इट्स कम्स व्हाईल रिपोर्टिंग द डेटा ऑर कलेक्टिंग डेटा फ्रॉम डिफरंट रिसोर्सेस. आणि हा अनअवॉइडेबल एरर असतो असं म्हटलं तरी चालते. सो इट विल बी लाईक कन्सिडर ॲज इररिड्युसिबल एरर. इट विल बी ई. म्हणजे किती जरी केलं ना तरी समथिंग देअर विल बी द मिसिंग, थोडा थोडा एरर असेल. इफ यू चेक द ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ लाईक डेटॉल असेल, लायझॉल असेल, दे ऑलवेज से दॅट की इट विल किल 99.99% जे काय बॅक्टेरिया किंवा किटाणू असतील
व्हॅलिडेशनला जाईल. ओके, सो इथं तुम्हाला A2 भेटली, A2 ॲक्युरेसी. त्यानंतर जो मग अशी व्हॅलिडेशनला होता, इथला होता बरोबर. सो आता हा जो आहे तो पकडला जाईल नॉर्मली, आणि हा जो होता हा व्हॅलिडेशनला घेतला जाईल, हा ट्रेनिंगला घेतला जाईल. ओके, सो अगेन ह्या तिघाचं आहे ते ट्रेनिंग केलं जाईल, हा आहे तो व्हॅलिडेशनला पकडला जाईल. Yes, sir. E3 ॲक्युरेसी, राईट. नाव देन हा अगेन ट्रेनिंग, हा पण ट्रेनिंगला घेतला जाईल, हा अगोदर टेस्टिंगला घेतला होता, आय मीन व्हॅलिडेशनला घेतला होता. सो नाव इट विल बी Okay. टेकिंग फॉर ट्रेनिंग, आणि हा जो आहे तो लास्ट व्हॅलिडेशनला घेतला जाईल, राईट. ओके, सो ट्रेनिंग विल बी डन ऑन दिस. ओके, या केसमध्ये आपल्याला इथे ॲक्युरेसी भेटेल A4. ओके, आता लास्टली पहा, माझ्याकडे 4 ॲक्युरेसी आल्या, A1, A2, A3 आणि A4. ओके, A इज इक्वल्स टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 डिवाइड बाय 4, कारण टोटल माझ्याकडे के फोरची व्हॅल्यू 4 आहे. याला जर डिवाइड केलं तर मला एक ना ॲव्हरेज ॲक्युरेसी भेटेल. A इज इक्वल्स टू ॲव्हरेज ॲक्युरेसी काहीतरी भेटेल, आणि दॅट ॲक्युरेसी इज नथिंग बट तुमच्या ह्याची ॲक्युरेसी असेल, आणि पुढे तुम्ही कॅरी Yes, फॉरवर्ड sir. करा मॉडेल ट्रेनिंगला किंवा तुमचं जे काय असेल ते पुढच्या प्रोसेसिंगला. ओके, सो इट्स नथिंग बट द क्रॉस व्हॅलिडेशन, के फोल्ड. गॉट इट? काय करतो आपण? जो काय एरर आहे तो रिड्यूस केला जातो, जो काय ओव्हर फिटिंग अंडर फिटिंग आपण जे काल मी सांगत होतो मेथड ना, ते जर अवॉइड करायचं असेल तर याचा यूज केला जातो. बेसिकली ओव्हर फिटिंगमध्ये जो काय आहे तो एरर ना रिड्यूस करत आणतात. ओके, आणि फायनली ॲक्युरेसी वाढेल आणि एरर तुम्हाला ॲक्युरेसी वाढेल आणि एरर तुम्हाला कमी भेटेल लास्ट एंडला. ओके, सो आणखी महत्त्वाची गोष्ट, ऑल कॅल्क्युलेशन विल बी डन इन द सिस्टम और द मॉडेल और इन द बॅक एंड. वी नीड टू जस्ट अप्लाय द क्रॉस व्हॅलिडेशन टेक्निक. तुम्हाला हे असं A1 A2 असं काही करायची गरज नाही, सगळं बॅक एंडला जाते. ओके, फक्त तुम्हाला तिथे क्रॉस व्हॅलिडेशन टेक्निक अप्लाय करायला लागेल कोडच्या वेळेस. गॉट इट? ओके, सो हे होतं क्रॉस व्हॅलिडेशन. आता ही एक केस आहे, बट आय थिंक इट्स नॉट इम्पॉर्टंट असं मला वाटते, काही गरजेचं नाही. प्लॉट वगैरे SSC वगैरे कॅल्क्युलेशन आहे, हा पार्ट स्किप केला तरी चालेल. ओके, तुमची इच्छा असेल तर वाचू शकतात. एकच मिनिट, कर्सर कुठे गेला? एक मिनिट, आय थिंक टच पॅड इज नॉट वर्किंग बट कीबोर्ड इज वर्किंग. का? एक मिनिट, या इट्स वर्किंग नाव. ओके, पहा या साईडला आहे तो तुमचा एरर आहे. ओके, ही तुमची बेस फिट लाईन वगैरे तुम्हाला तर ऑलरेडी माहिती आहे, राईट. ओके, हे तुमचं वाय ॲक्च्युअल असेल, हे तुमचं वाय प्रेडिक्टेड असेल. हो. मी परत काहीतरी प्रॉब्लेम आला कर्सरचा. ओके, एक मिनिट, मी परत क्लोज करून ओपन करतो, पण ते पण होत नाही. या नाव इट्स फाईन. ओके, सो ही तुमची सपोज बेस्ट फिट असेल रेड लाईनवाली, हा तुमचा काहीतरी व्हॅल्यू असेल, इथं काहीतरी व्हॅल्यू असेल. सो इट्स विल लाईक YA मायनस YP वगैरे असं जे आपण अगोदर शिकले ना, तसं काहीतरी डिवायडेशन केलं असेल, राईट. ओके, त्यानंतर तुम्हाला जर SSC MSC वगैरे काढायची असेल तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं त्यावेळेस कसं काढतात. ओके, आर स्कोरची आयडियल व्हॅल्यू 100 असेल, म्हणजे 100% असेल. ओके, हां सर. MSCचा फॉर्म्युला काय होता? समेशन ऑफ YA मायनस YPचा स्क्वेअर डिवाइड बाय N, राईट. ओके, आणि MSCच्या वरची जी टर्म होती अंशातली त्यालाच SSC म्हणतात, आठवते? ओके, आणि ते समेशन ऑफ YA मायनस YPचा स्क्वेअर असते. ओके, फाईन. ही तुमची SSCची असेल, त्या आणि कम्प्लीट टर्म तुमची जी काय आहे ती MSCची असेल. ओके, आर स्कोर इज नथिंग बट द ॲक्युरेसी, आपण ऑलरेडी क्लिअर केलं आहे. SSCच्या व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट कशा करायची असतील तर हा फॉर्म्युला आहे. सॉरी, इट्स नॉट फॉर्म्युला, फक्त त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केलं आणि कॅल्क्युलेट केलं आहे. सो यू कॅन जस्ट निग्लेक्ट इफ यू विश, कारण तुम्हाला ऑलरेडी क्लिअर झालेलं आहे आर स्कोर काय आहे MSC आणि देन
SSC वगैरे काय आहे या गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत. सो यू कॅन निग्लेक्ट दिस पार्ट, बट हे कन्सेप्ट दिसली म्हणून सांगावं अशी वाटलं म्हणून काय सांगितलं, बाकी दुसरं काय नाही. Yes, sir. ओके, नाव कम टू द रेग्युलरायझेशन पार्ट. ओके, काल सांगितलं होतं आठवत तसं, हाऊ टू अवॉइड ओव्हरफिटिंग. हाँ सर. त्यामध्ये रेग्युलरायझेशन टेक्निक सांगितली होती. सो रेग्युलरायझेशनमध्ये 2 टाईप्स आहेत आपल्याकडे, रिज आणि लॅसो. ओके, रिज लास तुम्ही L2 म्हणतात आणि लॅसोलास तुम्ही L1 म्हणतात. ओके, सो लॅसो स्टँड फॉर लिस्ट ॲब्सोल्यूट श्रिंकेज सिलेक्शन ऑपरेटर विच रिड्युसेस स्लोप अप टू द 0. दॅट्स वाय इट इज फीचर सिलेक्शन टेक्निक्स. बट रिज इज रेग्युलर रिज इट्स डिनोटेड बाय L2. ओके, ह्याचा फुल फॉर्म नाहीच, त्यामुळं सांगायची गरज नाही. अँड इट नॉट रिड्युसेस स्लोप अप टू 0. हे 0पर्यंत स्लोप रिड्यूस करत नाही, बट हे ना 0पर्यंत स्लोप रिड्यूस करते. दॅट्स वाय इट्स अ फीचर सिलेक्शन टेक्निक. क्लिअर? Yes, sir. ओके, स्लोप स्लोप म्हणजे M हे तर सगळ्यांना माहिती आहे y नाही तो लाईन आणि ऑलरेडी तुम्ही पाहिलं त्याच्या नावामध्येच आहे, लिस्ट ॲब्सोल्यूट श्रिंकेज सिलेक्शन ऑपरेटर. सो श्रिंकिंग इज नथिंग बट टू रिड्यूसेस द स्लोप. देन सर ते y2 minus y1 upon x2 minus x1. नाही क्लिअर झालं तर मी सांगतो. नाही सर, म्हणजे आठवलं असं. सो L1 L2 आत्ता जस्ट मी सांगितलं, लॅसोचं फुल फॉर्म पण सांगितलं. ओके, सो आपण लॅसोमध्ये जो काही स्लोप आहे ना तो श्रिंक करतो किंवा रिड्यूस करतो अप टू 0. दॅट्स वाय इट इज अ फीचर सिलेक्शन टेक्निक. बट रिजमध्ये असं काय होत नाही. जो काय स्लोप आहे तो तुमचा नॉट अप टू द 0 किंवा 0 एकदम मॅच्यू करत नाही, 0च्या अलीकडे पलीकडे असेल, बट एक्झॅक्ट 0 नाही. ओके, सो स्लोपचा फॉर्म्युला आठवतो कोणाला? वायजिको, अरे ते तर स्ट्रेट लाईन. इथं काय पण समोर स्क्रीनवर दिसतं म्हणून काय पण वाचतात का? सर ते y2 minus y1 upon x2 minus x1. कुठे वाचलं पुष्कर? नाही सर, म्हणजे आठवलं असं. बरोबर आहे, राईट. सो फॉर्म्युला फॉर स्लोप Yes, sir. y2 minus y1 डिवाइड बाय x2 minus x1. ओके, सो हा तुमचा स्लोप असेल. इथं तुमचं y2 मायनस y1 आणि बॉटमला असेल तुमचा x2. आता हे मी टच पॅडवरती ना बोर्ड फिरवतो त्यामुळे हे असं ते. बट इफ आय एम युझिंग अ टॅब देन जे तुम्हाला हँडरायटिंग अलीकडे दिसते ते तसं हँडरायटिंग आहे. बट मी सध्या लॅपटॉपच्या टच पॅडवरती बोर्ड फिरवतो त्यामुळे हे असं पाहायला मिळेल. जर टॅब वगैरे असेल तर हे असे नाही वस्तू. बट करंटली आय एम नॉट युझिंग अ टॅब, जस्ट युझिंग कीपॅड. Yes, sir. हाँ सर. y2 minus y1 divided by x2 minus x1. ओके, tan 1 ची व्हॅल्यू किती? किंवा tan 45. ओके, मीच आन्सर डिस्क्लोज केलं. tan 45 इज नथिंग बट 1, राईट? Yes, sir. ओके, सो सपोज वी हॅव टू रिड्यूस द ॲक्युरेसी ऑफ ट्रेनिंग डेटा सेट. या केसमध्ये ना आपल्याला ट्रेनिंग डेटा सेटचे वगैरे ॲक्युरेसी किंवा स्लोप वगैरे रिड्यूस करायचं असेल, सो त्या केसमध्ये M वगैरे रिड्यूस करतात. ते आपण पुढे पाहू, डिटेलमध्ये सांगतो. हे असं हवेत नको सांगायला, अर्धा सांगतो पुढे. ओके, सो पहा, y इज इक्वल्स टू mx प्लस c आणि आपण आता रिज रिग्रेशनसाठी पाहत आहोत. सो रिज इज नथिंग बट विच डज नॉट रिड्यूस द स्लोप अप टू 0. ओके, सो पहा, y इज इक्वल्स टू mx प्लस c. लिनियर रिग्रेशन कॉस्ट फंक्शन, लिनियर रिग्रेशनमध्ये कॉस्ट फंक्शन कोणतं असतं? MSc, राईट? पाहिलं आहेस काय? Yes, sir. So cost function is equals to MSc. Okay, then MSc is nothing but SSC by n, right? Cost function MSc असेल, MSc is nothing but SSC by n. SSC is nothing but summation of y minus y square. I hope it has been clear. Now cost function ला cost function जसे असतं, cost function is equals to summation of y minus y चा square. ओके, प्लस जे काय पेनाल्टी टर्म असेल, हा तुमचा ह्याचा फॉर्म्युला लक्षात घ्या.
आपण जे काय रेंज वगैरे पाहत होत ना त्यासाठी पुढे फॉर्म्युला कामा येईल, त्यामुळे लक्ष देऊ नका. ओके. कॉस्ट फंक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ वाय मायनस वाय पीचा स्क्वेअर प्लस जी काय असेल ती पेनाल्टी टर्म असेल. ओके. आता पेनाल्टी टर्म हे तर तुम्हाला क्लिअर झालं की एस एस सी आहे हे. Yes, sir. Okay, now SSC plus penalty term is nothing but lambda of summation of m चा square. Okay, this will be your penalty term. Lambda of summation of जो काही तुमचा m आहे, स्लोप आहे, त्या स्लोपचा स्क्वेअर. ओके. या केसमध्ये पहा जे काय तुम्हाला लॅम्बडा दिसतंय, ओके, ते जर तुम्ही या लॅम्बडालाच ना रेग्युलायझेशन पॅरामीटर पण म्हणतात, लॅम्बडालाच रेग्युलेशन पॅरामीटर पण म्हणतात. वाईल मॉडेल ट्रेनिंग हे जे काय लॅम्बडा आहे ना, इट्स वर्क ॲज अल्फा. जे तुमचं मॉडेल ट्रेनिंग वगैरे चालू असते मॅथमॅटिकली, लॅम्बडा विल बी वर्क लाईक Yes, sir. अल्फा. म्हणजे लर्निंग रेट वगैरे जेव्हा तो अल्फा होता ना, तो मॉडेल ट्रेनिंगच्या वेळेस लॅम्बडा आहे तो अल्फासारखं काम करेल. क्लिअर? आणि हे जे आहे ना ही पेनाल्टी टर्म फक्त तुम्हाला वरती घेऊन बसवावी लागेल. म्हणजे फायनल तुमचा फॉर्म्युला असेल कॉस्ट फंक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ वाय मायनस वाय पीचा स्क्वेअर प्लस लॅम्बडा इंटू समेशन ऑफ एमचा स्क्वेअर. क्लिअर? हा तुमचा फायनल फॉर्म्युला. नाव